महाराष्ट्रातील रस्त्यांची सुधारणा करण्याचा निर्णय लोकनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 919 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली। त्यापैकी 450 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित 469 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत। या रस्त्यांची 75% कामे पूर्ण झाली आहेत। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या टप्पा 3 अंतर्गत 12,768 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे। 1,480 किलोमीटर लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची 44 कामे राज्यातील 24 जिल्ह्यात होणार आहे। त्यासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे 4,150 कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे। उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकारकडून उपलब्ध होईल। राज्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्याने नागरिकांना सुसज्ज आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत।